ओळखलं नाही? अहो तीच मी, साधं जेवण आणि जीवन चॅनलवरची अश्विनी. आज मी भरला महिन्याचा किराणा बाजार. आता किराणा बाजार भरताना प्रत्येक महिला ही बचतीचा विचार करते. मी पण त्यातलीच एक आहे. आता माझी आई मला एक नेहमी कानमंत्र देते. जर नवऱ्याचा 10 रुपये पगार असेल तर 5 रुपये खर्च करायचा आणि 5 रुपयाची बचत करायची. आजची बचत उद्याचं तुझं उज्ज्वल भविष्य असेल. व्हिडिओ बनवायच्या नादात माझा अर्धा पावडर खाली सांडला, पण नंतर तो भरून घेतला. आणि हो, मी शक्यतो कडधान्य फ्रीजमध्येच ठेवते, जेणेकरून त्याला किडे लागणार नाही. आज माझ्याकडे बराच वेळ होता. म्हटले चला घरात असलेल्या साहित्यापासूनच चेहऱ्याला जरा ग्लो आणूया. मग घेतलं 1 चमचाभर मुलतानी माती, थोडंसं बेसन पीठ, चिमूटभर हळद आणि गुलाबजल टाकून पेस्ट तयार करून घेतली. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुतला आणि चेहऱ्याला तयार केलेली पेस्ट लावून घेतली. शक्यतो मी बाजारातले फेस पॅक वापरतच नाही. घरात असलेल्या साहित्यापासूनच मी फेस पॅक तयार करते. कधी बेसन पीठ लावते तर कधी चंदन पावडर लावते. आणि हे घरगुती फेस पॅक मी बऱ्याच वर्षापासून करते, त्यामुळे मला ह्याची सवय आहे. आता फेस पॅक सुकतोय तोपर्यंत राहुलची कॉफी घेण्याची वेळ झाली. मग काय, माझा फेस पॅक सुकेपर्यंत राहुलला गरम गरम कॉफी दिली. सुरुवातीला तर मी फेस पॅक चेहऱ्यावर चांगला कडकडीत सुकवून द्यायची, पण जेव्हापासून मी गुगलवर वाचले कुठलाही फेस पॅक चेहऱ्यावर 80%च ठेवायचा, त्यानंतर चेहरा धुवून घ्यायचा, तेव्हापासून मी तसं करते. आता बघा, आपण पार्लरला गेलो, फेशियल केलं, ब्लीच केलं तर 2 दिवसांनी चेहऱ्यावर ग्लो येतो. मग हा तर आपण घरगुती उपाय केला आहे. लेट पण थेट पण नक्की रिझल्ट येईल. बाय.